लिंबगोवे येथील कृष्णामाई नदी प्रदूषणाच्या विळख्यात मासे मृत. भारतीय किसान संघाचे जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन. लिंबगोवे तालुका जिल्हा सातारा येथील कृष्णामाई नदीपात्रामध्ये प्रदूषित सांडपाणी सोडण्यात आल्यानं नदीतील मासे व इतर जलचर जीवांचं अस्तित्व गंभीर धोक्यात आलं आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारावर तातडीनं निर्बंध घालावेत व सुरक्षिततेची ठोस उपाययोजना कराव्यात. या मागणीसाठी भारतीय किसान संघ सातारा यांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी सातारा तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा यांना निवेदन देण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे याच संदर्भात मागील वर्षी दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं दिनांक 15/1/2026 रोजी पुन्हा एकदा या प्रदूषणाची पुनरावृत्ती झाली आहे. कृष्णामाई नदीचं हेच पाणी लिंबगोवे, वनगळ, वडूद तसेच सातारा शहरात पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे नदी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. संबंधित कारखान्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करून नदी पाण्याचं प्रदूषण रोखावे अशी जोरदार मागणी भारतीय किसान संघाच्या वतीनं करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.